हॅलो नमस्कार. आज आहे आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस. घराची घरभरणी आहे आणि सर्व पाहुणे वगैरे जमा झालेले आहेत. तर बघूयात चला कशी झाली आमच्या घराची घरभरणी. मागे टाका ना मग. रोटी त्याला हळद कुंकू साडी हे असं हॅलो ताटच ठेवा. ताटच ठेवा. जाऊ दे पडन ते. तू पण लाव. कोपऱ्याला जरा दीपिका समोर. हो 2 मिनिटं या. हो 2 मिनिटं या. हे घे रे पाहू. हॅलो बसा ना कोणा साहेब बसा ना. ए विराज अरे का बाहेर अय्या ही परी फुलं दे ताटात फुलं टाक. राहू दे मम्मी चकुली आमची बसा. माझ्या सासूबाईंच्या फोटोची ही पूजा चालू आहे. स्टार्टिंगच त्यापासून केलेली आहे. हा काय म्हणते बरी का तिकडे काढा ना. करू का मम्मी स्टार्ट? भडंगे परिवार आला का? चावी दे ना इथं अडकेले पाहिजे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आयुष्यमान काशीनाथ बाळाजी भडांगे परिवाराचा गृहप्रवेश या ठिकाणी होत आहे. प्रथमतः आपण या ठिकाणी मेणबत्ती ठेवा. मेणबत्ती उमरावर मेणबत्ती ठेवा. हा प्रत्येकाने एक एक फुल अर्पण करा. एक एक फुल अर्पण करा. सर्वांनी एक एक फुल अर्पण करा. लहान बाळ हे शूटिंग घ्या. यांना शूटिंग घेऊ. प्रत्येक परिवारातल्या प्रत्येकाने एक एक फुल उंबऱ्यावर ठेवायचं आहे. पूजन करायचं आहे. उंबऱ्याचं पूजन. आता मागे चला प्रवेश करील. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचे. दादा हे घ्या. त्यांच्या हाताला हात लावा तुम्ही. सर्वांनी टच करा. हा चला. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून आता मेणबत्ती उचला. या घरात घ्या. जोरात टाळ्या वाजवा सर्वांनी. या ताई आपण मेणबत्त्या करायचं फुलं वाचन करायचं. बाकी त्यांनी स्थान पण यश चला
बोला बुद्धांच्याला हाताकडे नाही, फुलाचं अर्पण करायचे फक्त मध्ये पसरली. त्या टायमाला भारतीय परिवाराला सुख शांती त्या टायमाला ह्या लहरीला अडचण निर्माण होईल आणि त्या घरात पसरणार नाही, तर त्याचा पाहिजे तसा परिणाम होणार नाही. तो मी हात जोडून विनंती करतो. अतिशय कष्टाने मेहनतीने माणूस घर उभं करतो. त्या घरामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सर्वांना आमंत्रित केलं जातं आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व. त्याचप्रमाणे भडंगे परिवारातील ज्या मातेने ज्या माऊलीने कष्टाने हा संसार उभा केला, तिच्या कष्टावरती त्यागावरती आज भडंगे परिवाराला जे आज हे लताई काशीनाथ भडंगे या मातेलाही पंचांग प्रणाम करतो. त्याचप्रमाणे इंडिया सिक्युरिटी प्रेस मधून सेवानिवृत्त कामगार नेते आमचे मार्गदर्शक आज आपण या घरापर्यंत आलेलो आहोत आणि सगळी मेहनत आहे, कष्ट आहे. जो कष्ट घेतो, मेहनत घेतो, जो आचरण करतो, भगवान बुद्धाचे नियम पाळतो, बाबासाहेबांचे विचार मांडतो, त्याला कुठल्याही गोष्टी कमी नसते. हे एक ज्वलंत उदाहरण आहे. तुमची प्रगती केवळ तुम्ही धावपळ करताय, केवळ तुम्ही मेहनत करताय यावर अवलंबून नाहीये. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये सदिच्छा पाहिजे, तुमच्या मनामध्ये भाव पाहिजे, तुमच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी आदर पाहिजे, भगवान बुद्धाविषयी आदर पाहिजे. तर हा आदर तुमच्या मनात निर्माण झाला तरच तुम्ही लोकांशी व्यवस्थित संवाद साधू शकता, तरच तुम्ही आपलं कार्य व्यवस्थित पार पाडू शकता. आणि हे सगळं भडंगे परिवारामध्ये ठासून भरलेलं आहे. त्यामुळे आजची आपण प्रगती बघतोय. आणि आज जे आपण या ठिकाणी जमलो सर्व त्यांना शुभेच्छा द्यायला माझ्या साळवे परिवारातर्फे, त्याचा मित्र ऋषिकेश साळवे यांच्यातर्फे आणि आमच्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटातर्फे मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. यापेक्षा जास्त त्यांनी तरक्की करावी आणि आपल्या भडंगे परिवाराचं नाव रोशन करावं अशी भगवान बुद्धाची आम्ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय अतिशय शुभेच्छातून आपण त्या परिवाराबद्दल आज जे सांगितलं, काही प्रेसच्या क्वार्टरमध्ये राहणारा परिवार आज आलिशान घरामध्ये जो येतो तो भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांनी जे संस्कार दिले, जे विचार दिले, त्या विचारातून आपली प्रगती साधतो, संवाद साधतो. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. या ठिकाणी पुन्हा ज्यांना कोणाला शुभेच्छा जय भीम. भाऊ आली का? कधी आली? मला वाटतं तू बसला कधी पुढे आतमध्ये झोपला तुमच्याबरोबर बसली अरे ती गाडी हा ना, त्या वहिनी तर दिसल्याच नाही. काढायचंय का?